पहिलं इम्प्रेशन काय होतं तुमचं त्यावेळेस म्हणता नमस्कार माझं नाव ही मी बापूबरोबर वाटेगावकर यांचा ना समोरच्या माणसाचं काय रे वाटतं? आता काय आपल्या मागात लागलंच की पहिल्यापासून लढतरी भेटवायच्या सगळ्यांच्या आपण केलं तीच की पण जरा आता काय होतं आपल्याला जरा जेवढा टाइम मिळत नाही ना पहिल्या रोज ह्याचं मॅटर झालं बाईनं नवऱ्याला मारलं नवऱ्यानं बायकोला मारलं नांदत नाही वैतागवाडी पण कोणाचं पैसे येत नाही दवाखान्याची बिलं हे असते मागं दररोज खायचं आठवड्याला बैल घेतली त्यांनी मित्रांनो लवकर बैलगाडी मालक म्हणून दिसत आहे आणि आम्ही ऐकून आहे ह्याच काळात त्यांची भेट वीरप्पन बरोबर झालेली की आपण भाषा बऱ्यापैकी घ्यायच्या जेलमध्ये होते आणि अरुण गवळी त्यांना भेटायला आले त्यावेळेस म्हटले त्यांचं ते संभाषण त्यांनीच सांगितले की महाराष्ट्रात एवढं कोण फेमस आहे त्यावेळेस त्यांनी यांची भेट घेतलेली आत गेलं जेलमध्ये गेलं तुम्ही जेलवारी केलेले तर काय असतं जेलचं आयुष्य? आता काय होतं सुटल्या बघायला जण जमतात पोरं भाह्याला आमचा भाह्याला जेव्हा जामीन करा असतो भाईचा तेव्हा कोण नसते भेटाय बाईला कोण नसतं तारखेला घरचे असत पण बाई सुटला की बाईच्या मागं 100 गाड्या लगेच रॅली बिलीन असं काम असतं तात्पुरतं हे शिवाय शिव सगळा है ना पण भाईची काय फाटली असे बाईला माहीत असते पण बाई दाखवू शकत नाही असा विषय तर हितला संघर्ष गावातील संघर्ष हा खूप मोठा आहे बापूबरोबर वाटेगावकरांचा तर तो संघर्षाला कशी सुरुवात झाली? रंगा शिंदे म्हणजे हे खूप प्रकरण गाजलं खून प्रकरण झालं हे खूप महाराष्ट्रभर सगळ्यांना म्हणजे परिचित आहे आणि कशामुळं झालं तर तुम्ही मला त्याच्या डिटेल सांगा ही कशामुळं झालेलं? एखादं आपण म्हणू वृत्ती संपली ती वाईट वृत्ती होती ती संपली माणूस गेला की वैर संपत आज जे रंगा शिंदे आहेत त्यांच्या घराशी संबंध कसे आहेत? स्वतःच्या वडिलांनी मुलगा वेगळं कृत्य करतोय म्हणून मुलाला संपवलं हे दिसत नाही कधी काय त्या घटना काय झालेलं मला एकदा सांगा तुम्हाला कधी आठवण येते की आज आप्पा पाहिजे? आज संस्था काढली आप्पांच्या नावाची म्हणजे रजिस्टरच आहे संस्था समाजसेवा संस्था आता चालू असते प्रत्येक वर्षी बघा कार्यक्रम चालू असतात रक्तदान शिबिर आणि ते आरोग्य शिबिर प्रत्येक वर्षी असते 100 लोकांचं रक्तदान शिबिर असते आप्पांच्या कार्यक्रमाला आणि बाकीचं मेडिसिनचं आपल्याला बोलते एवढं करतो आपण. मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो आज वेगळी मुलाखत आणि आपण म्हणू एक ऐतिहासिक मुलाखत ज्या चेहऱ्याला तुम्ही कधीही पाहिलं नसेल आणि मित्रांनो ते अशा घराण्यातून येतात ते घराणं महाराष्ट्रासाठी सुपरिचित आहे अन्यायाविरुद्ध ज्यांनी आपला आवाज उठवला आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला असे आदरणीय बापूबरोबर वाटेगावकर यांचे वंशज आपल्याबरोबर आहेत. आज त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणूया बरंच काही. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. आता मला सगळे म्हणतात अण्णा महाराज. अण्णा? अण्णा महाराज. आणि बापूबरोबर वाटेगावकर यांना काय म्हणायचे? आप्पा महाराज. आप्पा आणि अण्णा असं. बरोबर. आता तुमचं आणि आप्पांचं काय 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 गोष्टी तुम्हाला आठवण येत आहेत की म्हणजे तुम्ही तर लहानच असताल अगदी म्हणजे आमच्या दोघांची कनेक्टिव्हिटी. हा कनेक्टिव्हिटी राईट. नाही मी कसं आहे त्यांना पहिलं बघितलेलं कुठं म्हणजे जेलमध्ये तेव्हा मी असेल 4थीला 5वीला असं असेल. बर 4थी 5वीला होता. हा तेव्हापासून बघायचं. बर तुम्हाला काय म्हणायचे प्रेमानं का अण्णा म्हणायचे? ते सगळे अण्णा म्हणजे मला लहानपणापासून त्यांनी नाव दिलेलं आहे का पहिल्यांदा? असं नाव पडतं ना घरात एखादं तसं पडलेलं. बर आता भरपूर काही चुरस कथा साहस कथा आहेत बापूबरोबर वाटेगावकर यांच्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. चित्रपटही आला तर काय काय चित्रपटातल्या गोष्टी जशा आहेत तशा आहेत का काय काय अजून आहेत त्या ऍड? हा बऱ्यापैकी 90% ते शो केलेलं आहे. बाकी थोड्याफार काय थांबावं लागतात ना असं विषय पण बऱ्यापैकी शो केलेल्या आहेत गोष्टी. बरोबर. आणि जर आपण पाहिलं की बापूबरोबर वाटेगावकर हे महाराष्ट्राला सुपरिचित काय आहेत की
त्यांनी एक पॅरलल सिस्टीम तयार केली. म्हणजे जे न्यायालयीन प्रक्रियेत जे अडकलेले असतात ती त्यांना न्याय भेटत नाही लवकर, तर त्यांनी एक वेगळा मार्ग अनुभवला. आणि आज चर्चा होती की आप्पा असाय पाहिजे होते आजकालच्या परिस्थितीत. तर काय सांगाल? आता काय प्रत्येकाला हे पाहिजे होतं, म्हणजे कोण पुढे करण झाले म्हणजे आज इट इज. म्हणजे काय ज्या खांद्या बंदूक ठेवायची त्याने गोळी मारायची, त्यावर ठेवायची गोळी मारायची झाले. आता बाबा ठीक आहे, मग तुम्ही प्रत्येकाने जर वैध विचार केला, आपल्या बी घरात आहेत ना कोणतरी आया बहिणी, मग तिथपर्यंत जाताना मग एखादं रेपची केस आहे तिथं, रेप करताना मेंटॅलिटी चेंज झाली तर थांबणार सगळं. पण शेवटी काय माझ्यावर डिपेंड आहे. मग तू संस्कार आहेत घरातले, संस्कारावर काही फरक पडत नाही. प्रत्येकानं आपल्या घरात ही कोणतरी आहे. हा मग तेच, हा कुठं तर ते बघितलं पाहिजे बाबा ठीक आहे, ज्या त्या स्टेप जातो ना. क्षणिक सुख आहे पण काय म्हणतोय की तो बट्टा आयुष्य लागणार आहे. मग ठीक आहे ना, सगळ्या गोष्टी भारी मिळतात की. पण काय की एक महत्व ना बघा ते विपरीत जे बुद्धीचं पॅटर्न, विपरीत बुद्धीचं पॅटर्न 18 विषय त्यातला प्रकार आहेत ते. त्यातला प्रकार आहेत. बरं, म्हणजे कसं असतं डोकराला बघा घरात खायला घाला, पण शेवटी जाऊन ते गटार काय म्हणतोय जाऊन वास्तर घेऊन येणार, जाऊन चाटणार डोकराला म्हणजे गटारात जाऊन, त्याला काय बी खाय घाला, असा विषय आहे ते. बरोबर. ते घाण करणारच ती. आता तुम्ही बदलापूर सारखी घटना बघितली असेल, त्याच्यानंतर कोल्हापूर सारखी, तुम्हाला समाजात वारंवार ह्या घटना दिसतात. ह्यांनी सांगितलं त्यांना डुकराची पदवी दिली, आणि बरोबर आहे, कितीही तुम्ही चांगलं सांगितलं तर तिथं घाण करणारच. घाण करणारच. आणि हे अमानुष कृत्य करणारी माणसं म्हणजे मानव जातीला मानव म्हणायच्या लायकी देत नाहीत. आता कसं आहे आपल्याला त्या गोष्टी पडत नाहीत, म्हणजे त्या ह्याच्यातून दररोजच्या विषयी आम्हाला वाटतं की यायला टाकावं मोडावं म्हणजे तोडा बिडावं, पण परत काय होतं ते माणसानं जाण राहिलं नाही पहिल्याकडे. आपल्या पद्धतीने आपण करतोय की त्या गोष्टी कव्हर करतो, डेव्हलप करतोय की. आता ते पहिल्याकडे राहिलं नाही सिस्टीम सगळी. हा आता वाटतं की यायला स्केल बॉक्स बिक्स गोळ्या बिळ्या घालाव्या, बरोबर असल्या लोकांना. बरोबर. आणि जर आप्पांचं पाहिलं तर आज थोडं आप्पांच्या हिस्ट्रीकडे नेऊया. बऱ्याचशा लोकांना तुमच्या तोंडून ऐकायचे, तुम्हाला कसे समजलेत आप्पा, म्हणजे तुम्ही काय सांगाल? बापूबिरू वाटेगावकर हे व्यक्तिमत्व तुम्हाला कसं समजले? आता लहानपणापासून आम्ही म्हणजे आहेच की घरात असा विषय. मग पहिले तारखेला जायचं आम्ही तारखेला. बर. मग त्यातून आपला हळूहळू पहिले इष्टीन जायचं ना तारखेला, असा विषय. मग तेव्हा आयफोन बी नव्हतं ना, मग गेलं की भेट व्हायची. त्यातनं हळूहळू तुम्ही पाहिलं तर आजोबा हा नातवाचा सगळ्यात जवळचा मित्र असतो, तर तुमची ती मैत्री असणारच की. असायची, पण तब्येती शिवाय खाणार सगळेजण. काय म्हणायची? बॉडीनं फुदरी जानू रांडाई जानू बॉड्या करा, दिसताय माकडागत असे म्हणायचे सगळ्यांनाच. आता पहिलवान कोण असणार, पहिलवान लगेच जवळ घेणार, दूध पे, खारका बदाम खा. आणि लोकडं गेलं कोण की मग शिव्याच बघ. शरीराचं वेड, प्रचंड वेड, आणि त्यांच्याकडे पाहूनच असं म्हणजे धडकी भरेल असं शरीर त्यांचं. मला ते आपण वाराच्या आधी ना असं ते खांद्यावर असं ठेवायचे ना सपोर्टसाठी, वाटायचं की शिरा बंद पडते काय. बर. असं दाबताना असं उठताना सपोर्टला असं विषय. मग तेवढा अजून त्यात होती बोटात अजून बी. बोरगावचा डहाण्या वाघ का म्हटलं त्यांना? जायचं रानावनात राहून कसरत करून चांगली तब्येत कमावून. त्यांनी सांगितलं की शेवटला अगदी शेवटपर्यंत तीच ताकद, तीच रग तेवढी होती अजूनपर्यंत. महाराजा 2-3 दिवस होता ना. आता काय आपण चित्रपटात पाहिलेत किंवा वाचनात आहेत किंवा पत्रकारांनी बऱ्याचशा स्टोरी कव्हर केलेत, तर हितला संघर्ष, गावातील संघर्ष हा खूप मोठा आहे बापूबिरू वाटेगावकरांचा. तर तो संघर्षाला कशी सुरुवात झाली? सुरुवात म्हणजे काय बाबा ठीक आहे, दररोज ती काना गोष्टी आहेत की बाबा आजीनं ती केलं, त्या बाईला धरून नेली, सावकारकाईनं त्याचं रान घेतलं, घर घेतलं, दररोज चालू असायची छाटछाट्या बेडच्या असा विषय. मग शेवटी काय गावात मस्त आहेत की 150 वोटर आहेत, पण उठणार कोण? प्रत्येकाला घर प्यार आहे. मग काय आपण केलं तर मग आपले आठवड होईल, प्रपंच होईल. त्या गोष्टी शेवटी
एक होती मातंग समाजाची बाई, असा विषय. मग तिला पहिले गेलं ना, जाळली बिळली तिला. बरं. हा, हो. असा विषय. मग त्यानंतर मग आपण आता ते घेतलं सुरू. शस्त्र घेतलं हा. आणि शस्त्र घेऊन मग ती म्हणून आपण अन्यायाविरुद्ध लढण्याची मालिका चालू झाली. हा, तिथून पुढं आपलं असं घरगुती कोणाच नाही पहिल्यापासून, मर्डरच्या सुरुवातीपासून. हे आपलं म्हणजे सगळ्यांसाठी केलंय. म्हणजे ऍक्च्युली असं एक जात धर्म असा विषय नाही, माणुसकीचा धर्मातनं त्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत त्या. रंगा शिंदे म्हणजे हे खूप प्रकरण गाजलं, हम्म. खून प्रकरण झालं, हे खूप महाराष्ट्रभर सगळ्यांना म्हणजे परिचित आहे. कारण कशामुळं झालं तर तुम्ही मला त्याच्या डिटेल सांगा, ही कशामुळं झालेलं? काय होते, ते बिकडे पहिलवान पण जरा पावर, जरा माग येऊ फळी. आता गावाला आहेत आता प्रत्येक युवा नेते, भावी नेते, बरोबर. असा विषय. त्यातनं ती माग जरा लॉबी स्ट्रॉंग होती ना पोरांची, ते नशा लागली त्याला. आयला फुकट कोंबडी मिळते, फुकट बोकाड मिळते, ओढून आणलं की माणसं बोलत नाहीत बेच्यात. मग बायला वडली की झाड थोडं गेली परत. मग बायला वडलं काय बोलत नाही. मग ही बाई ती बाई असं त्यानं ते चालू गेलं परत. पण ते त्या व्यक्तीविषयी गावातला कोणी आवाज किंवा तालुक्यातला कोणी आवाज उठवत नव्हतं. दमग शेवटी तिची माग मोठी फळी होती ना लॉबी. हा, पळी होती. हा, ते मित्रांची टीम भारी होती तिची. मग स्वतः आप्पांकडे ह्या गोष्टी आल्या असतील. आणि ते की पण काय वर्ष आता म्हटलं ना, ती मातंग समाजाची बाई होती, तिला जेव्हा हे केला नंतर परत पुढं त्या गोष्टी घडत गेल्या. मध्ये म्हणली मग त्या घरात नवरा बिवरा आला, जय बाली, असा विषय. एखादं आपण म्हणू वृत्ती संपली, ती वाईट वृत्ती होती ती संपली, माणूस गेला की वैर संपतं. आज जे रंगा शिंदे आहेत त्यांच्या घराशी संबंध कसे आहेत तुमचे? चांगलीत की, तिची पोरगी नादबीत घरात येतात की, चाबी पेचात आमच्या घरात येतात. त्यांना माहिती आहे हो, म्हणजे तिने केलं ती बरोबर नव्हतं तिच्या वंशाने, असा विषय. त्यांना आपला सपोर्ट असतो की प्रत्येक गोष्टीत. हा ना. म्हणजे बघा मित्रांनो, ही खूप इंटरेस्टिंग आणि ही पहिल्यांदाच माहिती बघा हे स्वतः देतात. एवढा विषय सगळ्यांना माहिती आहे, रंगा शिंदे जे खून प्रकरण हे सगळं माहिती आहे. पण त्याच्यानंतर आजची परिस्थिती खूप महत्वाची आहे. आता घरोबा आहे, हेच आता चांगली ते घरात येतात वागाय बिगायला. हा. नाथ आहे, 2 नाती असतील त्याच्या, पोरगी बिरगी, म्हणजे अंदा शिंदेची, रंगा शिंदेच्या सख्या भावाची. जाळून मारलं ना तिची पोरगी. साधारणपणे ज्यावेळेस हे सगळं गोष्टी व्हायच्या खून प्रकरण वगैरे, तर महाराष्ट्रात खूप अशा अफवा आहेत, एवढे खून प्रकरण झाली तर काय काय तुम्ही काय सांगाल, किती खून प्रकरणात नाव आले होतं? एकाच मॅटरला शिक्षायला पण हां, बाकीचे असे म्हणजे असा आहे ना विषय. एकाच झाली. हा, असा विषय. मला तो एकदा घटना काय ती महाराष्ट्राला कळू द्या. मी म्हणलं की इतिहासात असं कधी झालं नसेल, स्वतःच्या वडिलांनी मुलगा वेगळं कृत्य करतोय म्हणून मुलाला संपवलं, हे दिसत नाही कधी. काय त्या घटना काय झालेलं मला एकदा सांगा. ना तेव्हाच मी ऍक्च्युली लहान होतो, म्हणजे लहान म्हणजे नाही, असं असेल कदाचित, तेव्हा कळत पण नव्हतं. शेवटी काय होतं, आता त्या गोष्टी घडल्या त्या काळातल्या, तेवढं डिपली आम्ही जास्त आमची घरातली जरा करतात ना विषयाचा, म्हणजे सांगत बसत नाहीत असा विषय. म्हणजे काय होते परत पुढे पुढे परिणाम पडतो ना सगळ्यांच्यावर. बरोबर. मग तो आम्ही शिकाय बिकायचं म्हणजे नंतर जेव्हा काळ लागला तेव्हा नंतर, पण तो आम्ही लई लहान होतो असा विषय. म्हणजे आपण गोष्टी केल्या ना पोरग्याच्या म्हणा की बाकी साथीदारांच्या, पिक्चर बघितलं असेल बाकीचं, असा विषय. पुढं काढायला पाहिजे ना ते. म्हणजे आपण जर आपल्याला जर हे करत बसलो, गोंधळत बसलो चुकीसाठी, तर परत बाकी फाफारणार, मग आपली परत बिघडणार असा विषय. मग जेव्हा तेव्हा तिथं ती ब्रेक दिला पाहिजे, थांबलं पाहिजे कुठंतरी. मग आपल्याला जर म्हणलं सोडे यायला तर काय होणार. बरोबर. आणि आपणची एक सामाजिक जबाबदारी होती, सगळ्यांना न्याय समान. मग तो घरातला कोणी बी असो. हा, म्हणून तो म्हटलं ना की आपल्याला जर आपण सोडला फापारणार ना परत, मग आपल्याला फापारणार आणि बाहेरचे फापारणार चार. म्हणजे सिस्टीम निवडायची काय होत्या बदलत्या म्हणून. मित्रांनो बघा, कित्येक वर्ष झाली तरी हा किस्सा अंगावर शहारे येतात. वाईट कृत्य केल्यानंतर त्या मुलाला संपवण्यात आलं, म्हणून आजही किती वर्ष झालं तरी आप्पांचं बापूबरोबर वाटेगावकर यांचं नाव कायम निघतं ह्याच्यासाठी. आता
आप्पांचं थोडं मला पर्सनल आयुष्य जाणायचं आहे. आप्पा ज्यावेळेस आता तुम्ही तर सांगायचं जेलवारी तर तुम्ही बघितलेलं, तर ज्यावेळेस ती हे सगळं विषय चालू होतं जेलवारी वगैरे, तर कधी कधी सुटून येतं त्यावेळेस काय चर्चा तुमची आणि त्यांची काय चर्चा व्हायची कधीतरी? तेव्हा आम्ही लहानच होतो ना, हा. आपलं कसं माडी बिडी बसणार इकडे तिकडं हा. असा विषय. पण नंतर केव्हा परत मी शिकाय बाहेरच होतो बऱ्यापैकी, हा. हॉस्टेलच होतो राहायला. हा. असा विषय. आमच्या घरात गुन्हेगार काय होते बऱ्यापैकी बॅकअप केले सगळे. हा. मला तवाच घातलेलं शाळेला बाहेर त्यांनी बर. की या फील्डमध्ये नको म्हणून. त्यांचं प्रामुख्यानं जीवन पाहिलं तर त्यांनी अध्यात्माच्या गोष्टी सांगितल्या, खूप समाज प्रबोधन केलं आणि त्यांची इच्छा होती की गुन्हेगारी क्षेत्रात कोणी जाऊ नये. हा त्यांचं बरोबर आहे तसं ते. मग म्हटलं मगाशी नाही का, ज्याला ज्याला खाजाने घरात जायची त्यानं म्हणजे ज्याला भोगायचे ना गुन्हेगारी, दुनिया बघायच्या ना, चर्मन जायचं सप्तेच ते स्टॉपच घेते परत. मला आता काय तर गल्लीत गल्लीत भाई झालेत, बाहेर झाले गल्ली गल्ली. आता नाही झाले तो हा. नावासाठी इशूसाठी यायला वाटतंय. हा. पण मग म्हटलं आत गेले 4 महिने कळत लगेच. जेलमध्ये गेल्यानंतर आयुष्य कळतं. बरं, आता तुम्ही सांगताय की आत गेलं, जेलमध्ये गेलं, तुम्ही जेलवारी केलेले, तर काय असतं जेलचं आयुष्य? कसं असतं दिवस, कसा असतो मला सांगा. सुरुवात दिवस कशी काय, होती? सकाळी उठायचं हम्म. 7 वाजता, आवरायचं, नाश्ता, दूध बीज, चहा, परत काय झोपायचं नाही तर मग खेळत बसायचं व्हॉलीबॉल इकडं तिकडं. हम्म. झालं. परत 12 वाजता जेवण ते खायचं, परत झोपायचं, हम्म. परत 4ला उठायचं. पण दररोज आहे ती 4 मोडकी दररोज बघायची, हम्म. असा विषय. पण ते बरं वाटते 2-4 महिने पहिले, परत न वाटते. बरोबर. म्हणजे मग आपल्या माणसांपासून लांब राहणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे. सगळ्यात घाण. पण ज्याला फॅमिलीची खरंच जर ओढ आहे नाही हा. आणि ज्याने एखादा गुन्हा केलाय हा. तो परत त्यात पडत नाही. पडत नाही. आणि आमच्या घरात तर बघा बऱ्यापैकी 90% सगळे बॅकअप झालेत. हम्म. सगळे आता वारकरी संप्रदायात आहेत. नारळ संपत आहेत. मटण बिटन ह्या गोष्टी घरात नाहीत काय. मटण अंडी बिंडी झाले 10-12 वर्ष सगळं बंद केले. तुमच्या वडिलांना म्हणजे आप्पांच्या मुलाला लाईफ लागलेली, म्हणजे आजीवन कारावास, चांगलं काम केल्यामुळे त्यांना ती आता पूर्ण झाली, शिक्षा पूर्ण झाली. तेव्हा मी पटत होतो. हा, म्हणजे पटत होतं. हा, म्हणजे एवढ्या लहानपणी असं असते सगळं बघितलंय. आणि आता उत्तम शेतकरी आहेत. शेतीविषयी नॉलेज त्यांना खूप आहे. कधीतरी त्यांची मुलाखत घेऊया. आता मला सांगा अण्णा, काय माहिती आहे का, गुन्हेगारी क्षेत्र तुम्ही बघत आलाय पूर्ण अख्ख्या कुटुंबाचं, तर गुन्हेगारी क्षेत्र हे कसं क्षेत्र आहे एकदा सांगा तरुण पिढीला. कारण तुम्ही सगळं बघितलंय, तुम्ही स्वतः म्हणजे जेलवारी करून आलाय, सगळ्या गोष्टी बघितलेत. कसं सांगाल ह्या क्षेत्राविषयी? काय दंदल आहे, चिखल आहे बा. ह्या रुतला की मग कुठून चालत नाही, जख मारायची असा विषय. म्हणजे वडगणात म्हणतो विषय काय बाबा. ते 2 बैल पाळले भारी, बैल पाळले. हा भारी आपलं ते. तुम्ही पाळलेत आता घेतले जरा ना म्हणून गंमत तेवढीच. तेव्हा मी पुन्हा जेल काय येतो, कारण बऱ्याचशा गोष्टी मलाही माहीत नसतील, प्रेक्षकांनाही माहीत नसतील. ज्यावेळेस आपण जेलमध्ये जातो, तुम्ही म्हणला 2 महिने चांगलं वाटतं की सगळं भेटते काम न करता, तर बाकी कसं जीवन असतं? म्हणजे खेळ वगैरे कुठले चालतात, कशा पद्धतीनं काय होतं बाहेरच्यांना? म्हणजे एखादं कुटुंब आलं तर किती दिवसानं त्याला भेटायची संधी असते? आता भेटाय असेल बघा इथं महिन्यानं असेल भेटायला. पण काय होतं, डिस्टर्ब फॅमिली होती. मला काय होतं, आपण जे करतो गोष्टी ती मागं फॅमिलीला प्रेशर बेकार असते. मग सोडवायचं कसं याला, मग त्याला काय बारकी पोरगी असेल, पोरगा असेल, नवीन लग्न झालं या, ते बायकोची मेंटॅलिटी काय असेल त्यावेळेस, माझा नवरा आत गेलाय, जे म्हणजे प्रॉपर वर्ड घेत ना तेच यात पडतात परत डबल डबल टेबल टेबल. जो प्रोफेशनल आहे ना बाबा, गोष्टी घडल्यात काय म्हणजे फॅमिलीत घडल्या असतील किंवा अशा घडल्या असतील, परत ते माणसात पडत नाही, सुधारतोय असा विषय. तुम्ही ज्यावेळी जेलमध्ये गेला, कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्हाला म्हणजे जेलमध्ये कैदी भेटायचे? असा एखादा वेगळा किस्सा आहे का, अरे बापरे हे मी विचार बी केला नाही, असा गुन्हा करून आलाय, असं कुठला एखादा आहे का भेटलेला व्यक्ती आठवणी? चांगली माहिती की, आणि बाद बी किस्सा आहेत बऱ्यापैकी. पहिल्यांदा बाद सांगा सगळ्यात. ते नाही का मग अशी म्हणजे ते कसं नाव घ्यायला पण म्हटलं नाही, बाला मारलेला बघा. आपण व्यक्तीचं नाव नको घ्यायला, किस्सा सांगा की मित्रांनो ह्यांनी बोलता बोलता सांगितलं स्वतःच्या वडिलांची उलट झालं, स्वतःच्या वडिलांची हत्या केली. कशासाठी केली ती? नशासाठी. हो. आणि एक चांगल्या घराण्यातल्या आपण म्हणू
पैशाचं काय कमी नाही हा तरी त्यानं त्या छोट्याशा नशेसाठी बापाची हत्या केली. आणि चांगला किस्सा सांगा. चांगलं आता म्हणाय काय विषय की आत माणूस सुधारून येतो ना ती चांगलं आहे म्हणाय बा. बऱ्यापैकी माणसं तिथं भक्ती भरायला लागतात बऱ्याच असते देवधर्म. काय होते 4 महिने गेलं 6 महिने गेलं ना मग काय ठेवतो लास्टला पर्याय नसतो तिथे देवा ठेवतो. म्हटलं की देवपूजा घ्यायची मग माणसं सवय लागते आज देवपूजा करायची. काय काय सुधारतात बरोबर. काय काय जण पाक बिघडतात. पाक बिघडते. मी काय काय क्राईम रिपोर्टिंग असल्यामुळे मी काय काय गुन्हेगारांना भेटलेलं आहे. तर तुम्ही म्हणताय ती खरं आहे, अध्यात्माकडे ओढ आहे. कारण त्यांना ती रिअलाइज होतं जेल ही वेगळी जागा आहे. नाही कुठं तर थांबायला लागते. मग ती माणसाला जाणीव झाली पाहिजे. आणि थांबायचं कुठं तर म्हणजे फॅमिली बघून थांबा. आता काय होतं सुटल्या बघायला जण जमतात पोरं जण भाह्याला आमचा भाह्याला जेव्हा जामीनगार असतो भाईचा तेव्हा कोण नसते. भेटाय बाईला कोण नसतं तारखेला घरचे असते. पण बाई सुटला की बाईच्या मागं 100 गाड्या लगेच रॅली बिलीन असं काम असते. तात्पुरतं हे शिवाय शिव सगळं है ना. पण भाईची काय फाटली असे बाईला माहीत असते पण भाई दाखवू शकत नाही असा विषय. ही सगळं इम्प्रेशन भायगिरी माझी खूप समाजात दहशत आहे हे खूप तात्पुरतं आहे असं वाटतं. शिवाय पूर्ण ते प्रत्येकाला भ्या असते. मला काय माहिती का ज्याला फॅमिलीची जर जाणीव राहिली तर तो बऱ्यापैकी गुन्हेगारीतनं बॅकअप होतो. आता तुम्ही कुठली गुन्हेगारी घ्या आपल्या महाराष्ट्रातली जो प्रॉपर थांबलाय ना फॅमिली बघून थांबलाय कुठं थांबायला लागते. आता आमच्या घरात काय म्हटलं मटण अंडी बिंडी सगळ्या गोष्टी बंद केल्यात. अध्यात्म देवधर्म म्हणजे काय बदल झाला पाहिजे कुठेतरी. प्रत्येक व्यक्तीला सुधारण्याची संधी देत असतो आणि ती ज्या त्या व्यक्तीनं सुधरवलं पाहिजे आणि ती तुम्ही सुधारलंय. मित्रांनो आज ही मुलाखत घेण्याचं कारण आहे मागं फोटो आहे एक ऐतिहासिक व्यक्ती आहे आप्पा. त्यांच्याविषयी बोलाल तेवढं कमीच आहे. पण त्याच्याबरोबर जे गुन्हेगारी क्षेत्र मी आवर्जून आप्पा असेल किंवा मगाशी उल्लेख केला त्यांचे पुत्र असतील आणि आता हे गुन्हेगारीचे जवळनं बघितलेले आहेत म्हणून मी त्यांच्याशी आज गप्पा मारतोय. बरं आता असे कुठले कुठले गुण आहेत की बापूबिरू वाटेगावकर यांचं नातं म्हणून माझ्याकडे हे गुण आलेत असे कुठले गुण वाटतात. आता काय आपल्या मागात लागलंच की पहिल्यापासून लढतरी मिटवायच्या सगळ्यांच्या आपण केलं तेच की. पण जरा आता काय होतं आपल्याला जरा टाइम मिळत नाही ना पहिल्या ह्याचं मॅटर झालं बाईनं नवऱ्याला मारलं नवऱ्यानं बायकोला मारलं नांदत नाही वैतागवाडी कोणाचं पैसे येत नाही दवाखान्याची बिलं हे असते मागं दुरच काहीच. आप्पांचा हा वारसा तुम्ही घेतलेला आहे की म्हणजे जिथं एखादं समजा आपण न्यायप्रणालीत लवकर सॉर्ट आउट होत नाही प्रापंचिक आपल्याला जेवढ्या शब्दात तेवढं सॉल्व करायचं बा. मोठं मला करतो बिरतो जमत नाही बा मला जमणार नाही असा विषय. जमतं तेवढ्या गोष्टी आपण बसतो करत. कुठल्या प्रकारच्या जादा समस्या येतात तुमच्याकडं. फॅमिलीज हां होय. त्यांना काय सांगता म्हणजे तो एक तुमचं एक प्रकारचं इम्प्रेशन आहे सगळं मागचा इतिहास ही आहे त्यामुळं काय गोष्टी प्रेमानं सांगावं लागते आणि काय धाकानं बी सांगावं लागतं. हा पण 90% काय होते म्हणजे जाते प्रेमा विषयात. एखाद्याला काय तर मग 2 चापट्या द्यायच्या द्यायला लागते ते मागच्या फोटोचा वारसा सांगावा लागतो मग ते होते का बरं. बरं आता आपण ही चर्चा करतोय आणि मला वाटतंय तुमच्याकडं भरपूर साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. जे बापूबिरू वाटेगावकरांचा वारसा आहे त्यामुळे भरपूर गोष्टी आहेत. तर मला बापूंविषयी अजून काय काय गोष्टी सांगा की ज्यावेळेस हे सगळं चालू होतं नाही का कोर्ट कचेरी सगळ्यात जाणं तुम्ही लहानपणी ही बघायचं आणि तुम्ही काय करायचा तुम्ही म्हणजे लहानच होता हे सगळं बघायचं. तर बापू गेल्यानंतर तर अशी कुठली गोष्ट आहे की एखादी प्रतिक्रिया आहे की नाही अरे बापरे आपण त्यांचे नातं आहे असं तुम्हाला रिअलाइज झालं की एवढी मोठी जबाबदारी आहे आपल्याकडं अशी कुठली एखादी घटना झाली का किंवा गोष्ट सांगितली का. नाही शेवटी काय होतं की बाबा ठीक आहे ज्या आपण गोष्टी करू शकत नाही ती तिने केल्याच मग ती कमी जाणवती तिचं पहिला रिअलाइज बाबा ठीक आहे म्हणजे आपण ज्या गोष्टी आत्ता बी करू शकत नाही त्या तिने केल्यात त्यांच्या काळात केल्यात तिने त्या किंवा आत्ता बी करत होती. शेवटी काय प्रेशर राहते प्रत्येक गोष्टीचं त्यांचं जे प्रेशर होतं ते आम्ही ठेवतो की पण आमच्यात त्यांच्या जरा फरक पडतो ना ठेवायचा बघण्याचा असं होते. मला
आपणचे काय काय किस्से सांगा की म्हणजे हे किस्से कोणी ऐकले नाहीत. घरी जे यायचे घरी कसा स्वभाव होता का एकदम स्ट्रिक्टच? नाही फ्रीमध्येच, फक्त खाया बिया एवढं धोकाचं टार्गेट बा. कोण मी म्हणते पोदरीच्या खारका खा, दूध पे यावं असंच, म्हणजे त्यांची ती खाल्लं की बस. तिकडे पैसा नाही विषय, डोक्यात पैसे विषय नाही, फक्त खाणे. कोण म्हणते बाहेर जाऊन घरचा मध्ये असं गडबडीत पाहिजे. गोलगप्पे पाहिजे. गोलगप्पे पाहिजे. घरात ज्या वेळ असेल त्यांचं काय होतं का एखादं आवडीचं गोष्ट की मला ही करायची, मला ही जेवण आवडतं वगैरे, तर असं काही नाही? बऱ्यापैकी दूध, आखरी दूध दररोज, बिन पाण्याचं. पाणी एक ठेवून नाही, सकाळी 1-2 लिटर, संध्याकाळी 2 लिटर. 2 लिटर? हा, एका टायमाला. अरे बापरे. त्यांचा आहार सांगा, आहाराविषयी भरपूर गोष्टी ऐकून आहे, कारण एवढं शरीर असल्यामुळं तो आहार बी कमालीत असणार. दररोज 1 लिटर तर दूध लागायचं आखरी, पाणी टाकून नाही. तांब्या त्याचा गरम व्हायचं काढून, असा विषय. मग बाकीचं काय नॉर्मल, भाकरी बिकरी किरकोळ, पण दूध खारका बदाम ह्या जास्त. किती भाकरी काय भरपूर ऐकून आहे. भाकरी नाही आता खात नव्हती, आता पहिल्या खात. हा, आता किती 1-1.5 भाकरी सकाळची तेवढीच दुधावच. पहिलं खायची एवढं त्या काळात. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा हट्ट धरला, कुठला हट्ट धरला की मला पाहिजे काय बी करून, असा एखादा हट्ट धरला असेल की मला ही गोष्ट पाहिजे, आता कुठला हट्ट पुरवला यांनी? हट्टाला काय त्यांच्याकडे बाकीचा काय विषय नव्हता ऑप्शन, म्हणजे असं. पण मग काय खायचा हट्ट कुठला, पहिलवान मला काय बी करा पण बॉडी पाहिजे. हट्ट त्यांच्या डोक्यात घ्यायचा आप्पांच्या, तेव्हा बाकी कुठला हट्ट करायचा पहिला तो हट्ट पूर्ण केला पाहिजे, असा विषय. आपण ज्यावेळेस आपण चर्चा करतोय त्यावेळेस एक मुद्दा तुम्ही बघितला असेल, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही जवळनं बघितलंय त्या व्यक्तिमत्वात. त्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांचा रांगडा स्वभाव आणि दिलखुलास. हा, तेवढेच निष्ठुर पण दिलखुलास, कोणाबरोबर मी बोलत बसणार नाही. हा बरोबर आहे की, प्रॉपर फ्री एकदम, कोण घेऊन दे असा विषय. कोण ब्याला की मग काय हाय ती खायचं नाही, कुठे बी कोणाच्या घरात जाऊन दे, हाय ती भाकरी बांधून बिधून मस्त मध्ये जेवण खाणं पिणं झालं, दूध. त्यांचा बराचसा काळ आपण म्हणू ज्यावेळेस जेलवारीत झालं, पण बराचसा काळ ते अज्ञातवासात राहिलेले आहेत, म्हणजे बाहेर आपण म्हणू तडीपार असतात, आत्ताच्या भाषेत सांगायचं बाहेर होते. तर कशा पद्धतीनं ती आयुष्य जगले तो बाहेर? बाहेर कसं झाले, त्यामुळे एक तर ती भक्ती मार्गाची ओढ लागली, म्हणजे देवधर्म. बाहेर जाऊ पडले ना, मग पहिले मटण बिटन खायचे ना स्टार्टिंगला, मटरच्या आधी. नंतर बाहेर पडल्यानंतर सगळ्याच गोष्टी सोडल्या तिने प्रॉपर. मग ते तत्व पाळली ना गुन्हेगारीत. मग त्यामुळे तिने 25 वर्ष 30 वर्ष बाहेर काढली. त्यांना कोण असं सांगायचे का माझे गुरु हे आहेत वगैरे, त्यांना गुरु कोण भेटलेले वगैरे? हा, भेटलेले की जवळ, म्हणजे होते आपलं रामलिंग बेट बघितले तिथं, ते भेटले, रात्री भेटलेली. आणि आम्ही ऐकून आहे ह्याच काळात त्यांची भेट वीरप्पन बरोबर झालेली की. आपण भाषा बऱ्यापैकी घ्यायच्या, कन्नडी, ती तामिळ, मराठी, हिंदी, ज्ञानेश्वरी प्रॉपर वाचायची. एकही अक्षर ओळख नसताना, म्हणजे शाळेत कधी गेलं, शाळा विषयच माहित नाही, पण ही सगळं यायचं. पेपर वाचायची. त्यांच्याच मुलाखतीतला एक किस्सा मुलाखतीत सांगितलेला, त्यावेळेस एक जेलमध्ये होते आणि अरुण गवळी त्यांना भेटायला आले. त्यावेळेस म्हटले त्यांचं ते संभाषण त्यांनीच सांगितलंय की महाराष्ट्रात एवढं कोण फेमस आहे. त्यावेळेस त्यांनी ह्यांची भेट घेतलेली आणि तो किस्सा आहे. ते किस्सा काय झालेला नक्की तुम्हाला नंतर सांगितलं असं की जेलमध्ये काय होते, केव्हा ना तर भेट होणारच असते, म्हणजे असा विषय. ते आपण त्याला वाटायचं की आईला, म्हणजे बाबा आम्ही एवढं केलंय पण आमचं अजून म्हणजे डिपार्टमेंटली म्हणा किंवा रिस्पेक्टली म्हणा असं कोण बघत नाही आमच्याकडे, काय माणसाकडे का बघतात. त्यातनं ती भेट झालेली. पहिलं इम्प्रेशन काय होतं तुमचं त्यावेळेस? म्हणता नमस्कार, माझं नाव ही, मी बापूबरोबर वाटेगावकर यांचा नातू. समोरच्या माणसाचं काय रिएक्शन? मी बऱ्यापैकी सांगत नाही नाव कोणाला असं, कारण ते म्हणे लोक चेहरा देख की असं पैशाने जाते जरा, ते डोळ्या बिळ्या असं जे असं ना, म्हणजे खानदानी म्हणतो ना आपल्याला स्टेटस जेल असतो बघा, तसा विषय. बऱ्यापैकी कसं आहे, आपल्याला सांगाय बी बेकार वाटतं, म्हणजे काय वाटतं उगाच आपलं मला मोठं पण सांगा. त्यामुळंच मित्रांनो
हे माध्यमासमोर कधीही आले नाहीत, आज पहिल्यांदा येतात. हा का आपलं दिवस ते मोठं पण हाना हम्म. इकडे गेलं की मी आहे ते आहे आपल्याला जमत नाही होती. बरोबर. कुठली गोष्ट ह्यांची मिस करता म्हणजे प्रचंड आठवण येते, कुठल्या वेळेस अशी आठवण येते की आज आप्पा पाहिजे होते. आपण ज्यावेळेस पहिला प्रश्न विचारले होते की आजची परिस्थिती पाहते आहे सगळ्या गोष्टी, त्यावेळेस सगळ्यांना आठवण झाली की आज आप्पा पाहिजे होते. पण तुम्हाला कधी आठवण येते की आज आप्पा पाहिजे होते? नाही काय होतं आता काय ह्या गोष्टी घडल्या ना आम्हाला वाटतं की हम्म. पाहिजे होती, कारण का म्हणजे आणि प्रत्येक घरात कसं आहे एक आपण तयार झाले पाहिजेत प्रत्येक घरात, वा. म्हणजे वैचारिक तयार झाले पाहिजेत. भले मी काय म्हणतो मटर बिटर राहून करायची, हम्म. पण मला वैचारिक बदलला पाहिजे, बदल नक्की होईल. मग आम्हाला देऊन कायदा एक वेगळा काढून असं ते वर्ष 10 वर्षात विषय नाही हो. प्रॉपर पेस्ट आहे ना, हम्म. सिस्टीम बदलली पाहिजे, चौकातच कार्यक्रम लावायचा. चौकात म्हणजे आपण जे गल्फ कंट्री आहेत, मग आखाती देश, हा तिथं चौकातच त्यांना शिक्षा दिली, फाशी दिली जाते, मारून टाकलं. अरेबिया, इराण, इराक तिकडे तेच चालू आहे आता. पब्लिक शो झाला पाहिजे यांचा, तंबल वोट जरी माणसाला खायला बिहा राहिलं नाही हो. हम्म. सरकारच्या खात्यात निवांत रांडायची, हम्म. निवांत झोपच्यात गप करत हम्म. आणाय गाड्या सोडाय गाड्याच नाही हम्म. ते पोलीसनी. हम्म. अरे कशाला पाहिजे मेजर्स, हाय ना प्रॉपर पिस्टल, महिन्याभरात लावा शॉट देख पैसे काय बिघडते. बरोबर. बदल होईल, 100% बदल होईल. 100% बरोबर. माणसं भीतील जरा रेप करताना. हम्म. आमच्याकडे काय मारतो म्हणून. हम्म. बरोबर. अजून कधी आठवण होते ह्या प्रसंगात तर होणारच की तुम्हाला ना अख्ख्या महाराष्ट्राला आठवण झाली त्यावेळेस बापूबरोबर वाटेगावकर हे व्यक्तिमत्व आमच्यात आत्ता पाहिजे होतं, ह्या ज्या घटना होत्या त्यावेळेस? नाही शेवटी काय असतं की म्हणतो ना बाबा काय झालं तर ती उणीव भरून निघत नसती. आम्हाला वाटतं की आत्ता पाहिजे का, कारण आमच्या पोरांना म्हणा नाही राहिलं असतो हम्म. म्हणतो ना ते आजार असतं बा, हम्म. आजोबा आजी ते काय आजार असते हो. हम्म. आणि घरात काय म्हातारी माणसं पाहिजेत. बरं. म्हणजे काय होते सिस्टीम बाहेर काढली तर थांबती पोरांची. मार्गदर्शन करते, हा जगण्यातला अनुभव हा घेतात. अनुभव बरे असतात ते. बरं. आता जर हे पूर्ण सगळं त्यांचं जीवन पाहिलं तर आपण बोलूया आता अंगार आहे, रखरखता पूर्ण सगळं असं आयुष्य पूर्ण उलथापालथीत आहे. तर तुमच्या पुढच्या पिढीला, आता तुम्ही दुसरी पिढी झाला, तर तुमच्या पुढच्या पिढीला काय सांगता तुम्ही? नाही आता बऱ्यापैकी सांगतो हे कसं आहे फील्डच वेगळी आहे गुन्हेगारीची. आता पडला की माणूस पडला दलदला बतकाला आता बाहेर निघायत नाही. आता आम्हाला हौस आहे का गोष्टी करायच्या, पण करायला लागते असा विषय. म्हणजे का निघता येत नाही? कारण मी खूप गुन्हेगार जे असतात लोक ती म्हणतात काय काय अपघातानं होतात, काय काय आपण मग ढकलले जातात, काय काय स्वतःहून करतात. पण असे काय काय म्हणतात की ह्यातनं निघता येत नाही. असं का वाटतं की निघता येत नाही? कारण मागं जिवंत उदाहरण आहे. निघाय जर गेलं तर काय होतंय, काय तर प्रसंग घडत असेल परत पुढं मागं. म्हणजे बाबा ठीक आहे कोण घरातली म्हणा किंवा गावातली म्हणा किंवा कोण बी ती प्रसंग घडवून असते, माणूस परत त्यात घुसला पाहिजे, अडकला पाहिजे, ब्लॉक झाला पाहिजे. बर. असं असते. पहिली काय आपली पहिली भाऊकी भाऊबंद ही बात असतात. बर. तिथनं ती चोबाळ करतात पहिला गुन्हेगारीत. म्हणजे कुठली असून प्रगती. जेलवारी करून आला तुम्ही, जेल काय शिकवतं? ज्याला प्रॉपर जगायचं ना, म्हणजे म्हणतो जग काय जग सगळ्या जेलमध्ये ठकास माटाक असतात, पाक बुरटी बी असतात, ब्रँड बी असतात, म्हणजे अशा पद्धतीनं. म्हणजे दुनिया जर जगा असेल ना कळती 4-5 महिने दुनिया कळती. 4 महिन्यात कळतं. हा कळती. म्हणजे जग जगायचं कसं आहे बाहेर येऊन, सुधारायचं का बिघडायचंय ते कळतं. आपण जेलमध्ये गेलो तर कुठली गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा आठवते? फॅमिलीच की. जेवण म्हणजे फॅमिली आली की आलंच हो. आईच्या आपण भाकरी जर आपली घरात आईला अशी की तशी गेलीस तिथं जग मारा आळणी खाते बिन मिठाचं, तेव्हा सगळे आठवतात. आई आठवते, बाट होते, बायको आठवते, सगळे आठवतात. असं असते. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय कथाकथित डॉन असतात, तरुण पोरं कॉलेजची, मी डॉन आहे, आमचं ग्रुप आहे. तुम्ही काय सांगाल त्या तरुण पिढीला
शिवाय सगळं हो. हा? गल्ली आता काय मग गल्ली गल्ली पाहिजे झाल्यात ना हम्म. शिवाय सगळा शिव हवा असते की पोरांची काय उगाच ते गल्लीत भावी नेते युवा नेते भावी नगरसेवक भावी सरपंच हम्म. ते फॅशन पडल्या सगळे भावी जायचे होत तर नसते तर होणार बी नाही ती फक्त भावी. आहेत भावी आहेत ना हम्म. मग भावी शेट असा विषय मग त्यामुळे काय करायचं सोसायट्या काढायच्या सोसायटी आपलं ते पसंसा काढायच्या बड्डेला फ्लेक्स लावायचे जरा हे करायचं मग कोण जर गल्लीत तर कोणाला 4 थाबड्या यायच्या अजून भरायला गेली बाई झाला बघा येऊन आता गल्ली गल्ली भाई झालेत ती बाई टिकत बी नाही तू मार्केटला लगेच उठतो बाजा बिजारा आणि ज्याला खरंच हे करायचं आहे ना त्यानं बघा ह्यातनं बाहेर पडावं 4 म्हशी करा गाया करा डोक्याला तावा नाही बघा आठवड्याला बैल घेतली त्यांनी मित्रांनो लवकरच बैलगाडी मालक म्हणून दिसताय. नाही कसं आहे आपल्याला क्षेत्र काय आहे ते आवडतं म्हणजे पण काय होतंय त्याला पट्टा लागलाय म्हणजे गुन्हेगारी 2 नंबर इकडे तिकडं आपल्याला गोष्टी पहिले पटतच नाहीत असा विषय आता आपल्याला घरात विरोध होता प्रामुख्याने गोष्टीला पण ती आवड आहे म्हणून त्याचं जायचं आहे असा विषय मी बराच बघतो असं म्हणजे जाऊन शर्तीला पण मी जात नाही मैदानात जास्त माणसं ओळखी असतात मला की मग ती असा विषय. बर कुठलं बैल आवडते तुम्हाला? आता पळाय मला भारी वाटते बकासूर वगैरे हा ना. हा बकासूर म्हणा ते मथुर म्हणा किंवा ते तो पाखऱ्या जरी मिशन हा ते आहेत ना बैल भारी वाटते. बर आता चला मी ही मुलाखत उरकता घेतो मित्रांनो खजाना यांच्याकडे घरच्यांची काय प्रतिक्रिया असते तुम्हाला? आता तुमचं लग्न झालंय मुलं मुलगी किती? आता मला एक मुलगा आहे तो बघा आता त्याला शिक्षणाचा मी टॉपच ठेवला आहे असा विषय आता तो सलग 3-4 वर्ष जिल्ह्यात पहिला आलाय. वा. ते केड टॅलेंट असतं ना त्याच्यामध्ये आणि ते बी माळकरीच आहे बर लहानपणापासून त्याला मारून काढलं तर मटण भेटून खात नाही अंडी खात नाही उलटे करतो मग ते काय आता मम्मी पप्पा शाकाहारी झालेत पूर्ण म्हणजे माळकरी घरात सगळे आणि तो राहतो काय त्यांच्यात उठलं की मग सकाळी 6 वाजता देवपूजा सगळी फुलं बिल तो तोडतो देवांची देवाने पण घालू बिलून देवपूजा करून मग शाळा जातो मग त्याला ते बदल झाला ना. घरच्यांची भूमिका म्हणजे मी म्हणतो पत्नीची भूमिका काय असते? कारण तुमचं हे असं एकंदरीत सगळ्या गोष्टी चालू कायम म्हणजे आपण म्हणू असं अडचणीतलं आयुष्य जेलमध्ये जाणं येणं केसेस होणं या सगळ्या गोष्टी काय त्यांचं काय तुम्हाला सांगणं असतं? मला सांगतो बायको बघायची ना तर राशी बघायची सुख दुःखाला अडचणीत पाहिजे अर्धांगिनी असते ना असतं ना आपण बी त्यात पाहिजे ते आपल्यात पाहिजे तर बायको मग ते नट्टापट्टा शोसाठी मग काय कुठे मिळेल घेऊ पण तसा अर्थ नाही. बायको का पाहिजे आधार असते हो आईबानंतर आधार कोण असते बायकोच असते. मग ह्या गोष्टी घडल्या तर तिथं पण एक सहानुभूतीपूर्वक आधार म्हणतो ना मागला बाबा मी आहे झाले हा विषय बाबा आनंदात बी मी आहे दुःखात बी मी आहे पडते का उतरत्या काळात तशी बायको असावी प्रत्येकाला. जाता शेवटचा प्रश्न बापू बरू वाटेगावकर वरून बघत असतील तर नक्की आनंदी असतील की पुढची पिढी आहे आता तुम्ही म्हणता 3 जिल्ह्यात प्रथम येतोय तर अजून काय पुढं काय करायचे म्हणजे आपण म्हणू बापूंची ही इच्छा होती. आता संस्था काढल्या पंच नावाची म्हणजे रजिस्टरच आहे संस्था समाजसेवा संस्था आता चालू असते प्रत्येक वर्षी बघा कार्यक्रम चालू असतात रक्तदान शिबिर आणि ते आरोग्य शिबिर प्रत्येक वर्षी असते 100 लोकांचं रक्तदान शिबिर असते आपणच्या कार्यक्रमाला आणि बाकीचं मेडिसिनचं आपल्याला बोल तेवढं करतो आपण. मित्रांनो खऱ्या अर्थानं वंश परंपरा काय असते बघा काय गोष्टी ज्या आपण म्हणू ज्या आप्पांच्या आहेत त्या गोष्टी ह्यांच्या आपसूक आलेत पण सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात त्याही आलेत आणि एक सामाजिक भान आणि त्याबरोबर समाज उपयोगी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी रक्तदान शिबिर सारख्या गोष्टी करतात आणि असं तुम्ही करत राहावं कारण तुम्ही खरं वंश परंपरा टिकवताय आणि अशीच टिकवा ज्या पद्धतीनं समाजाची सेवा आप्पांकडून झाली तशीच तुमच्याकडून व्हावी आणि एक चांगल्या प्रकारचं तुम्ही आयुष्य जगावं अशी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद एवढा वेळ. धन्यवाद.
धन्यवाद. असं जे जाऊ बरं तिकडं भेटत जाऊ हा? आणि channel ला बोलू. शुभेच्छा. बोलून कसं वाटलं 1 मिनिट सांगा. नाही भारी वाटलं बोलून. काय विषय माझा असं फ्री बोलतो मी असं हा. जरा मी तुझा फटका आहे माझ्यासोबत माझा हा, हा. माझा डायरेक्ट असते उगाच ते मला ठेवायचे बोलायचे आपल्या जमत नाही होती हा. आहे ती तोंडाव बरोबर. आवडलं ना आहे बोलताना? भारी भारी मस्त मस्त